शिंदे अजित पवार गट भाजपाचे अंगवस्त्र. मोदी शहानी या लोकांची मांजरे केलीत. ऑपरेशन करणारे इथे निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात परत गेले. संजय राऊतांचा हल्लाबोल. शिंदे आणि अजित पवार गट हे भारतीय जनता पक्षाचे अंगवस्त्र आहेत. हे पक्ष अमित शहानी स्थापन केलेले पक्ष आहेत. अजित पवारांचा पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेला नाही किंवा एकनाथ शिंदे यांचा गट बाळासाहेबांचा नाही. त्यांचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत, तर आमचे मार्गदर्शक बाळासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की इथे जर कोणी ऑपरेशन टायगर करायला आलं असेल तर त्यांनी दिल्लीचा इतिहास समजून घ्यायला हवा. यात दिल्लीला पानिपतापासून आणि मोगल काळापासून फार मोठा इतिहास आहे. इथे जे जे लोक अशा प्रकारचं ऑपरेशन करायला आले ते निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात परत गेले. सत्ताधाऱ्यांच्याच गटामध्ये अंतर्गत ऑपरेशनचं काम सुरू असून त्यांची सूत्रे दिल्लीतून हलत असल्याचा दावा त्यांनी केला आणि त्यांनी सांगितले की कोणत्याही प्रकारचा निधी विरोधी पक्षाच्या आमदारांना खासदारांना दिला जात नाही, त्यांची कोंडी केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर 2 उपमुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना आहेत की विरोधी पक्षाच्या आमदारांची कोणतीही कामे करायची नाहीत, त्यांना 1 रुपया निधी द्यायचा नाही. ते म्हणाले जणू त्यांच्या बापाचा पैसा आहे. धुनीभांडी करून यांच्या बापजाद्यांनी पैसा गोळा केलाय का? तिजोरीमध्ये जनतेचा पैसा आहे. नाही माहिती म्हणजे असं काय सगळ्यांचंच हे दुःख आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये. आपण जाऊन महाराष्ट्रात काँग्रेसच्या आमदारांना विचारा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विचारा, जे काही लहान पक्ष आहेत समाजवादी पार्टी असेल त्यांना विचारा. तुम्ही विरोधी पक्षाच्या आमदारांना, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना विकासाचा निधी देत नाही आणि हा पैशाची उधळपट्टी तुम्ही तुमच्यातच सुरू आहे. ही कोणती लोकशाही आहे? हे कोणत्या प्रकारचं राज्य चाललेलं आहे? म्हणजे जर ऑपरेशन टायगरची चर्चा ते झालं तर त्यासाठी निधी आणि कोणी हे कारण असं बघा ही तुमचा हा प्रश्न चुकीचा आहे. पण गेल्या काही काळापासून अशा प्रकारे आमदारांची आणि खासदारांची कोणती निधी आमदारांना किंवा खासदारांना त्यांच्या भागातल्या जनतेला तोंड द्यावं लागतं अनेक कामासाठी. म्हणजे कोणीच सापडलेले खासदार गळाला लागू शकतात? अजिबात नाही, अजिबात नाही. त्यांच्या गळाला फक्त दिलीप रे सारखेच खासदार लागू शकतात, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत, ज्यांच्यावर खून दरोडे बलात्काराचे आरोप आहेत. बरं का, अशा लोकांनाच भारतीय जनता पक्ष आपल्या गळाला लावू शकतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.